जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस शक्यता बनत आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मान्सूनने साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राला कव्हर केलेलं आहे, आपण बघू शकता. त्याची शक्यता वाढणार. तर साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेलं आहे आणि याचा साधारण मार्ग असू शकतो ओडिसा, छत्तीसगड डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राकडे येणार. त्याच्यामुळे ना महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो. चला बघूया नकाशाप्रमाणे. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टी, खास करून कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर या दरम्यान आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव या इतक्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राच्या राहिलेल्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो मित्रांनो. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगरचे पश्चिमवर्ती भाग, पुणेचे राहिलेले भाग, सातारा, सांगली, सोलापूर या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. तर पुढील काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला दिसत आहे आपल्याला. तर एकंदरीत महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता पाऊस सक्रिय होणार. पुन्हा काही ठिकाणी मुसळधार पडणार, तर काही ठिकाणी मध्यम आणि हलका पाऊस आपल्याला अपेक्षित आहे. तर सध्या करता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.